महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा शिवसेनेची बैठक 13 फेब्रुवारी रोजी संपन्न। आज चोपडा येथील बोथरा मंगल कार्यालय येथे शिवसेनेची चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीत चोपडा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक व जळगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर अमृताताई सोनवणे व डॉक्टर गौरवदादा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 यावर चर्चा तसेच संघटनात्मक बांधणी संदर्भात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। या बैठकीत सौ लताताई सोनवणे, माजी आमदार सौ नम्रताताई पाटील, नगराध्यक्ष श्री नरेंद्र पाटील, सभापती कृ उबा श्री पंकज बरोले, उपनगराध्यक्ष डॉक्टर अमृताताई सोनवणे, नगरसेविका मनपा डॉक्टर गौरवदादा सोनवणे, नगरसेवक मनपा हुसेन खा पठाण, बांधकाम सभापती किशोर चौधरी, पाणीपुरवठा सभापती सौ देवयानीताई माळी, महिला व बालकल्याण सभापती अमोल पाटील, शिक्षण सभापती रमाकांत ठाकूर, गटनेते नगरसेविका सौ वंदनाताई पाटील, रुखसारबी बागवान तसेच मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, बूथ प्रमुख, शिवदूत, प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख उपस्थित होते। नगराध्यक्ष नाही सांगितले की एकमेकाला मान सन्मान आपले नगराध्यक्ष या नौके असल्यामुळे नगराध्यक्ष महोदय तुम्ही आपल्या सिनियर लोकांची चर्चा करत आल्यानंतर ते आपल्या कुटुंबाच्या आपल्याला एकत्र 5 वर्ष काम करायचे, या पद्धतीने आपण सर्वांनी काम करायचे। चोपडेकरांना चांगला निकाल द्यायचा, रिझल्ट कोणता द्यायचा आहे की जसं आपण आज पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बैठक घेतली, ही बैठक घेत असताना आज 5 दिवसावरती पाणी आपण आणलं, जो शब्द दिला होता की हळूहळू आपण पाणी 8-9 दिवसात येणारं पाणी आपले पाणी पुरवठा सभापती किशोर भाऊ, नगराध्यक्ष नम्रताताई, आमचे भैयासाहेब बोरोले या सर्वांनी बसून आणि नगरसेवक या सर्वांनी बसले आणि तो नियोजन केलं। 8 दिवसाचं पाणी आता 5 दिवसावर आता बैठक घेतली, लवकरच ते पाणी अजून आपण कमी दिवसात कसं आणता यासाठी प्रयत्न करा। नगरपालिकेच्या माध्यमातून काम सुरू आहे, काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना मी ग्रामपंचायतच्या सरपंचांना आणि त्यांच्या सभासदांना हे सांगेन की थोडं कामाकडे लक्ष द्या। काल परवा 11 तारखेला सहाडीमध्ये आपल्या ताई चंद्रकलाताई त्यांच्या माध्यमातून गावामध्ये अतिशय सुंदर असं 10 पावलेचं भूमिपूजन लोकार्पण, अतिशय सुंदर काम। सरपंच महिला असताना सुद्धा किती चांगल्या पद्धतीने काम, त्याच्या मागे त्याचे चिरंजीव आमचे जे बंधू ते होते, पण काम चांगल्या पद्धतीने त्यांनी करून घेतलं। तसं काम केलं तर आपले नाव निघताना आपल्या गावाला शोभा येते, शोभा वाढते। काम देण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाकडनं निधी आणतो, डीपीडीसी मधनं निधी आणतो, विविध हेडमधनं आपण निधी आणत असतो। हा निधी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या गावात टाकत असताना कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे। आपल्याच कार्यकर्ते असतात, 2 कार्यकर्ते असतात, एक म्हणतो इकडे जातो, एक तिकडे जातो, अरे एक काम होते हे झालं ना, तुला वाटलं ना की माझ्याकडे काम पाहिजे, मला सांगा, मी बसलाय ना, मला आपलाच भांडण करू नका, दिले काम आज एवढं होईल की तुझं 5 महिने 6 महिने उशिरा काम। आणि मी काम देताना कुठे 8-8 घेतले ना, चोपडा तालुक्यातच कामं देतो, चोपडा मतदारसंघातच कामं देतो। मी असं काही नाही की काम आल्याने सुरत्याला घेऊन गेलो, सुरत्याला टाकलं, असं काही होतंय का? इथेच कामं टाकतोय। मग कामं करत असताना गावामध्ये कामं देत असताना एखादी गेली मागे पुढे झाली तर पुढच्यावर आपत्ती तेव्हा लोकांना समजून सांग। काही कार्यकर्ते आपले ते लोकांना शिकवून देतात, तेच काम होऊ देत, असं करू नका। तुमचे व्यक्तिगत मत देत असतील ते बाजूला ठेवा। शेवटी कामं झाले तर लोक आपल्याला मान देतील, तर लोक आपल्याला रिस्पेक्ट करतील आणि तर शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतील आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती ठाकरे साहेबांचं जे स्वप्न आहे, जे स्वप्न घेऊन आपले पक्षप्रमुख आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात। आज जर तुम्ही विचार केला तर नगरपालिकेच्या वेळेला महाराष्ट्रात सर्वात भाजपनंतर नगरसेवक पुण्याचे निवडून आले असतील, दादाचे एकनाथराव शिंदे साहेबांचे निवडून आले, कारण ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी त्यांना साथ दिली, लाडक्या भाऊंनी साथ दिली।
पण मुळात शिंदे साहेब एक झपाटण्यासारखं नेतृत्व, ते सर्वसामान्य माणसाच्या उपयोगात कसं येता येईल, सर्वसामान्याच्या दुःख मला कसे कमी करता येईल, त्यासाठी मला काय करता येईल, हे स्वप्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आज जिल्हा परिषदेमध्ये बघा तुम्ही, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा या ग्रामीण भागामध्ये शिवसेना नव्हती, इथे सुद्धा आपले जिल्हा परिषदेचे मेंबर जे आहेत ते चांगल्या पद्धतीने होते. भविष्यात आपल्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला जास्तीत जास्त की म्हटलं शिवराज पाटील की आपल्याकडे 8 जिल्हा परिषद आहे. त्या 8 जिल्हा परिषद पैकी आजच्या क्षणाला 6 जिल्हा परिषद या रिझर्व आहे आणि 2च ठिकाणी ओपनचे कॅन्डिडेट आहे. 6 ठिकाणी रिझर्वेशन असतात. खाली जर विचार केला तर खाली सुद्धा चोपडा पंचायत समितीला 6 रिझर्व सीट आहे आणि यावलकडे सुद्धा 2 रिझर्व सीट आहे. म्हणजे जवळपास पुन्हा ते सुद्धा 8 सीट आहेत. 8 आणि 7 14, 24 पैकी 14 सीटा ह्या रिझर्वेशन आहेत. त्या रिझर्वेशन त्या ठिकाणी आपल्याला चांगले विरोधात द्यावे लागतील आणि एकमेकाच्या टाकात टाक अडवतात त्यांना निवडून आणावं लागेल. हे निवडून आणताना हाच विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा की आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे काम करायचे, सर्व माणसांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला काम करायचं. नवीन लोक आपल्यामध्ये येत आहेत, चांगली लोक येत आहेत. पंचायत समितीचे त्यांनी पद भूषवले. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव.